नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण गावरान पद्धतीने चिकनची रस्सा भाजी बनवूया। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तरीदार अशी झणझणीत चिकनची रस्सा भाजी बनवूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राइब करा। तर इथे 3 पावशर मी चिकन घेतलेलं आहे। चिकन सगळ्यात अगोदर आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे अगोदर। आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे धना पावडर घालून घेऊया। अशा पद्धतीने आपण अगोदर याला मीठ, धना पावडर आणि हळद पावडर टाकून चोळून जर व्यवस्थित असं 5-10 मिनिटांसाठी ठेवलं आणि नंतर शिजायला टाकलं तर याला खूप छान अशी चव येते। तर 2 चमचे आपण याच्यामध्ये धना पावडर घातली, पाव चमचा याच्यामध्ये आपण हळद पावडर घालून घेतली आणि मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। आज आपण कुकरमध्ये न बनवता कढईमध्ये शिजवून घेणार आहोत आणि अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने झटपट टेस्टी अशी चिकनची भाजी बनवूया। तर बघा आता हे आपण साईडला ठेवूया। कढई ठेवली, त्याच्यामध्ये छोटा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक आणि लसूण फ्रेश असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं, ते घालून घेतलेलं आहे। सुरुवातीला तेल कडकडीत तापवून नाही घेतलं, हलकसं गरम झालं की याच्यामध्ये आपण लगेच अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली आणि नंतर इथे मी गॅस वाढवला। सुरुवातीला जर कडकडीत तेल तापवलं तर ही पेस्ट लगेच करपू शकते, म्हणून मंद तेल तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये लगेच घालून घेतलं। एक मध्यम साईजचा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालून घेतलाय। तर कधी पण चिकन शिजवून घेताना किंवा मटण शिजवून घेताना ते जर आपल्याला उकडायच्या टाकायच्या वेळेस आपण जर अशा पद्धतीने कांदा जर टाकून घेतला तर खूप छान अशी याला चव लागते आणि याचं सूप देखील खूप छान पद्धतीने तयार होतं। तर आपण लसूण टाकून घेतला, अद्रक टाकून घेतलं ठेचून आणि एक बारीक चिरून असा कांदा टाकून घेतलेला आहे मध्यम आकाराचा। आता कांदा आपण हलकासा मऊसूत होईपर्यंत परतवून घेऊ। जास्त लालसर करायची आवश्यकता नाही, हलकासा मऊसूत इथे झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। चिकन घालून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने कढईमध्ये पातेल्यामध्ये जरी आपण अगोदर मटण शिजवून घेतलं आणि भाजी तयार केली तर खूप छान टेस्टी भाजी होते आणि चिकन शिजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। पण अशा पद्धतीने अगोदर आपण जर चिकन तेलावरती परतवून घेतलं, कांदा टाकून, अद्रक लसूणची पेस्ट टाकून आणि व्यवस्थित असं शिजवून घेतलं की याचं सूप देखील खूप छान तयार होतं आणि भाजीला देखील खूप छान चव येते। तर आता 2-3 मिनिटांसाठी मी व्यवस्थित असं हे परतवून घेतलं। गॅस फुल केलेला आहे, फुल गॅसवरती मी व्यवस्थित परतवून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। ताटामध्ये आपण इथे पाणी ठेवून घेतलेलं आहे। आता 1-2-3 मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित असं परतवून घेऊ। गॅस मी मंद केलेला आहे, तोपर्यंत आपण इथे मसाला बघूया। तर मसाल्यामध्ये इथे मी 2 कांदे उभ्या साईडमध्ये चिरून घेतलेले आहेत, 4-5 छोटे तुकडे इथे मी अद्रकचे घेतलेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी सोलून न घेता तसा चुरगळून घेतलेला आहे। अर्धी वाटी खोबऱ्याची आपण किसून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचा आपण हा मसाला घेतलाय। एक छोटा टमाटा घेतला, त्याच्या उभ्या साईजमध्ये मी इथे फोडी करून घेतलेले आहे। तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल, नाही घातला तरी देखील चालेल, पण टोमॅटो टाकल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येते, नक्की घालून बघा। आता हा मसाला आपल्याला भाजवून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर आपण आता चिकन मध्ये पाणी टाकलेलं नाही, तसंच परतत ठेवलेलं आहे आपण कमी गॅसवरती। तर आता चिकन अगोदर चेक करूया। तर तुम्ही बघू शकता चिकनला इथे थोडंसं पाणी सुटलेलं आहे। गॅस आपण मंद ठेवला होता, आता गॅस थोडासा फुल करूया आणि व्यवस्थित असे एकत्र करून घेऊ। चिकनला अंगचं पाणी व्यवस्थित असं सुटू द्यायचंय आणि नंतरच आपण याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून घेऊया। तर चिकनला जर अंगचं पाणी व्यवस्थित असं सुटलं तर सूप देखील याचं खूप छान लागतं आणि भाजी सुद्धा आपली छान तयार होते। तर याच्यामध्ये मी अजून पाणी टाकलेलं नाही, पुन्हा झाकण ठेवलं होतं। आता तुम्ही बघू शकता इथे चिकनला खूप छान पद्धतीने पाणी सुटलेलं आहे। गॅस मी मध्यम ठेवला होता आणि एकत्र देखील करून घेतलं होतं। आता हे पुन्हा एकत्र करून घेऊया। तर बघा एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गरम करून घेतलेलं ताटामध्ये जे पाणी होतं ते घालून घेऊ। तर थोडंसंच पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे। आता एकत्र करून घेतलं की मध्यम गॅस ठेवू आणि याच्यावरती पुन्हा झाकण ठेवू आणि या झाकणावरती आपण पुन्हा पाणी ठेवून घेऊ। तर आपण आता या ताटामध्ये पुन्हा पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आपण ते पुन्हा चिकन मध्ये टाकून घेऊया, पण सुरुवातीलाच आपल्याला जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही। आता चिकन मी दुसऱ्या शेगडीवरती ठेवून घेतलेलं आहे। आता इकडे तवा ठेवून घेतला, याच्यावर कांदा टाकून घेतला आणि थोडंसं तेल टाकून घेतलं। हा कांदा आपण आता व्यवस्थित असा भाजून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, मस्त कलर आलेला आहे। आता हा कांदा आपण एक ताटामध्ये काढून घेऊया।
तर मसाल्याच्या ताटामध्ये इथे मी कांदा काढून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये खोबरं देखील भाजून घेऊ। तर खोबरं भाजताना मी तेल टाकलं नाही, तसंच खोबरं मस्त खमंग असं भाजून घेतलंय। आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला भाजून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने जर आपण किसून घेतलं तर भाजून देखील पटकन होतं आणि वाटायला देखील खूप पटकन हा मसाला आपला वाटला जातो एकसारखा। तर खोबरं देखील आपण खमंग असं इथे भाजून घेतलंय। बघा मस्त कलर आलेला आहे। मी याच्यामध्ये तेल काही टाकलं नव्हतं। आता ते देखील आपण ताटामध्ये काढून घेऊ। आता तव्यावरती आपण अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली, ती हलकीशी भाजून घेऊया। याच्यामध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि हे व्यवस्थित असं एकत्र करून थोडंसं गरम करून घेऊया। तर बघा पटकन आपला मसाला देखील इथे भाजून झाला, जास्त वेळ देखील लागले नाही। तर आता आपण हे काढून घेऊ ताटामध्ये आणि आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो देखील तेलावरती थोडासा भाजून घेऊया, म्हणजे भाजीमध्ये जास्त आंबटपणा उतरत नाही। अशा पद्धतीने भाजून घेतला की भाजीला छान चव लागते। तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालू आणि टोमॅटो देखील छान मस्त असा परतवून घेऊया। टोमॅटो देखील छानपैकी आपण इथे तेलामध्ये परतवून घेतलाय, तो देखील ताटात काढून घेऊया। आणि आता हे मसाले थंड झालेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याचं वाटण करून घेऊ। थोडंसं पाणी घालायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व मसाले काढून घेतलेत। आता याचं वाटण करून घेते। इकडे चिकन आपण चेक करूया। तर याच्यामध्ये मी गरम झालेलं पाणी ताटामध्ये जे आपण ठेवलं होतं ते पुन्हा मी थोडंसं टाकून घेतलं होतं। तर चिकन छानपैकी आपलं इथे शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। तर कढई ठेवली आहे, याच्यामध्ये मोठा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया। 2 तेजपत्त्याची पानं घेतली, दालचिनीचा तुकडा घेतलाय, मसाला विलायची घेतली, 2-3 मिरे घेतले, 2-3 लवंगा घेतले आणि स्टार फुलाचे मी 2-3 तुकडे करून टाकून घेतलेत। आता याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घेतलेला आहे। मसाला छानपैकी एकत्र करून घेऊया आणि 2-3 मिनिटांसाठी किंवा 3-4 मिनिटांसाठी हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे याच्यामध्ये पाणी टाकून घेतलंय ते पूर्णपणे सुकलं पाहिजे। बघा या पद्धतीने मसाला मी परतवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। तर एकच मसाला घालून घेणार आहे, रोजच्या भाजीचा मसाला आहे हा, मालवणी मसाला। तर एवढा एकच मसाला घालून मस्त अशी आपण झणझणीत ही चिकनची भाजी बनवणार आहोत। खूप सारे मसाले घालणार नाही, इथे मी एकच मसाला घालून घेतलाय। मसाला व्यवस्थित असा या वाटणामध्ये एकत्र करून घेऊ। तर बघा मसाला आपला छानपैकी इथे परतवून तयार झालेला आहे, मस्त तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण उकडून घेतलेलं चिकन याच्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने चिकन मटण अगोदर आपण शिजवून घेतलं पातेल्यामध्ये, कढईमध्ये। तर तुम्ही लहान मुलं जर तिखट खात नसाल तर त्यांना अशा पद्धतीचं सूप देखील देऊ शकता, किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं उकडेल मटण किंवा चिकन आणि याचं सूप देऊ शकता। तुम्हाला जर दम्याचा त्रास असेल तर अशा पद्धतीचं चिकन किंवा मटण उकडून त्याचं सूप नक्की पिऊन बघा, खूप छान फरक पडतो। तर ज्या कढईमध्ये आपण चिकन शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलं आणि पाणी इथे मी साईडला गरम करून घेतलं होतं। तर आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी घालून घेतलं। आता पुन्हा आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं, एकत्र करून घेतलंय। आता छानपैकी आपण 4-5 मिनिटांसाठी ही भाजी उकळी काढून घेऊया। तर बघा 4-5 मिनिटं झालेले आहे, कमी गॅस ठेवला होता, मस्त उकळी आलेली आहे आणि भाजी देखील आपली खूप छान झालेली आहे, तरी देखील खूप छान आलेली आहे। आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चिकनची रस्सा भाजी आपली इथे तयार झालेली आहे। गावरान पद्धतीने झणझणीत अशी चिकनची रस्सा भाजी नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। आणि अशा पद्धतीने चिकनची रस्सा भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।